नक्की होतील, म्हणून त्या ठिकाणी असणार लक्ष्मणाने आपलं हृदय असणार शक्तीला दिलेलं आहे. राम वदिल रावणाभिषेकील विभीषण हो. सिद्धी पावेल पूर्णपणा वरद वचन रामाचे. हो, वरद वचन रामाचे या ठिकाणी असणार. मी लवकर जर गेलो त्या ठिकाणी असणार लक्ष्मण उठेल. लक्ष्मण उठल्याच्या नंतर काय होईल, राम असणार रावणाला मारील आणि हे संपूर्ण असणार कार्य सिद्धीला जाईल. एकल्या माझ्या जीवासाठी उल्हास ती ब्रह्मांड कोटी राम विजय सकळ सृष्टी मजसाठी होईल. हो, असो राम असणारा सगळ्या सृष्टीमध्ये रामाचा विजय आहे. आणि म्हणून या ठिकाणी अशा प्रकारचं संपूर्ण हे कथा असणारी भरताला हनुमंतराय बोलू लागले. आयुष्य विचारोनी चित्ती पसरली अंगाची वाखाती हृदय झेलेली ब्रह्मशक्ती केली ख्याती सौमित्रे. म्हणून ती शक्ती शरण आल्याच्या नंतर लक्ष्मणाने आपली वाखाती असणारी छाती पुढे केली आणि त्या शक्तीला ब्रह्मशक्तीला असणार त्या ठिकाणी आपल्या छातीच्या ठिकाणी जागा दिली. आणि लक्ष्मणाला ती शक्ती लागलेली आहे ही संपूर्ण कथा असणारी हनुमंतराय बोलू लागलेत. शक्ती वेदिता लक्ष्मणा गरजेशी आनंद रावण त्यावरी चालिला रघुनंदन धनुष्यबाण. ज्या वेळेला लक्ष्मणाला त्या ठिकाणी हा जो शक्ती त्या ठिकाणी ब्रह्मशक्ती लागलेली आहे, लागल्याच्या नंतर लक्ष्मण मूर्छांगत पडल्याच्या नंतर भगवान प्रभू रामचंद्रांनी बाण काढला आणि रावणाला मारण्यासाठी भगवान निघाले. परंतु रावण हुशार होता. बाण तात्काळ मारावा रघुनंदन येरे साधिले विंदाण पाठी देवणी पळाला. भगवान प्रभू रामचंद्रांनी बाण मारावा आणि रावणाला त्या ठिकाणी हे करावं असा विचार करत असताना तेवढ्यामध्ये रावणाने काय विचार केला की भगवान प्रभू रामचंद्राचं एक वृद्ध वाक्य होतं की ज्यांनी पळत्याला कधीच मारायचं नाही. आणि असा विचार रावण असणारा हुशार होता. रावणाने असणारा भगवंताला पाठ दाखवली. पाठ दाखवून रावण असणारा पळून गेला. रामचंद्र भगवान की जय. या पुढील वाचक मधुकर गुरुजी आणि उद्धवराव सूचक. हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. राजाधिरामचंद्र भगवान की जय. श्री गणेशाय नमः सीतारामचंद्राय नमः गोपाल कृष्णाय नमो नमः. पळाल्यावरी रामराव सर्वथा न करी घावो ऐसा जाणवणी दृढ भाव रावण पाठी देवोनी पळाला. रावणाला माहित होत भगवान प्रभू रामचंद्र आणि आपण जर त्यांना पाठ दाखवली तर भगवंत त्या ठिकाणी आपल्यावर बाण मारणार नाही. आपण जर या ठिकाणी उभा टाकलो, रामाच्या पुढे उभा टाकलो तर आपण निश्चित या ठिकाणी आता शिल्लक राहणार नाही हा विचार केला. रावणाने पाठ दाखवली आणि रावण लंकेकडे निघून गेला. पळवणीय रावण विजयी झाले रघुनंदन पावले लक्ष्मण तव मूर्छा पण देखिला. रावण पळाला. रावण पळाल्याच्या नंतर भगवान प्रभू रामचंद्र असणारे ज्या ठिकाणी लक्ष्मण पडलेला होता त्या ठिकाणी आले. आल्याच्या नंतर पाहिलं तर काय, लक्ष्मणाला त्या ठिकाणी असणार वक्षस्थळावर ते बाण लागलेला होता, शक्ती लागलेली होती आणि लक्ष्मण मूर्छांगत पडलेला होता. हे प्रभू रामचंद्रांनी पाहिल्याच्या नंतर भगवान काय म्हणतात, पूर्वाळोनी अमृत हस्ती केली निर्वाण ती शक्ती विचलन करीच रघुपती ब्रह्मवचना पुरती राखिली. असो भगवंताला सगळंच करता येते. या ठिकाणी असणारा भगवंताच्या हातातून लक्ष्मण त्याच ठिकाणी हे झाला असता, परंतु त्या शक्तीला ब्रह्मदेवाचं वरदान होतं. म्हणून त्या ब्रह्मदेवाच्या वरदानासाठी लक्ष्मणाची शक्ती असणारी त्या ठिकाणी हे काढली, बाण काढला. परंतु वरदान असल्यामुळं त्या ठिकाणी लक्ष्मणाला वल्ली आणल्याशिवाय किंवा त्या ठिकाणी औषधी टाकल्याशिवाय उठणार नाही अशा प्रकारचा विचार करून भगवान त्या ठिकाणी ब्राह्मणाचा अतिक्रम सर्व तान करी रघुतम